नमस्कार, मी यामिनी भामुणकर. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवरील उपचार पद्धतींवर माहिती जाणून घेत असतो. आज आपण ब्रेस्ट कॅन्सर समज गैरसमज या विषयावर डॉक्टर प्रतीक पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर प्रतीक पाटील हे प्रसिद्ध कर्करोग तज्ञ असून पुणे बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते प्रॅक्टिस करत आहेत. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली, मिशिगन स्टेट कॅन्सर युनिव्हर्सिटी, USA यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थांमधून त्यांनी आपलं शिक्षण घेतलंय. ते इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीमध्ये एक्सपर्ट आहेत आणि आज आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल चर्चा करणार आहोत. कारण ऑक्टोबर महिना हा स्तनांच्या कर्करोगासाठी जनजागृती महिना म्हणून ओळखला जातो. ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर सध्या पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येमध्ये दर 20 महिलांमागे एक महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे. जर आपण डॉक्टर प्रतीक यांच्याकडून आपण संपूर्ण या विषयाविषयीची अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी डॉक्टरांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत या कार्यक्रमात. अत्यंत गंभीर विषय आहे डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सरचा, आणि याविषयी ना जनजागृती नाहीये आणि ऑक्टोबर महिना हा त्यासाठी खास ओळखला जातो. ब्रेस्ट कॅन्सरची आपल्याला पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे, त्याच्यावर उपचार पद्धती काय आहेत, लक्षणं काय, संपूर्ण माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. पण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे याविषयी काय मार्गदर्शन कराल? सो ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप जास्त वाढत आहे, स्पेशली शहरी भागांमध्ये महाराष्ट्राच्या. जसं तुम्ही सांगितलं, प्रत्येक 20 महिलांमागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आज आहे, जे की खूप जास्त चिंताजनक बाब आहे आणि याची बरीच कारणं आहेत. सो ब्रेस्ट कॅन्सर वाढायचं प्रमाण हे अर्बन पॉप्युलेशनमध्ये जास्त का? कारण याची कारणं आहे सगळ्यात अगोदर जेनेटिक कारण. जेनेटिक कारण असल्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये जर का कोणालाही कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असेल तर तुम्हाला तो कॅन्सर किंवा इतर कोणता बॉडीचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्यामुळे जेनेटिक टेस्टिंग आज करणे खूप जास्त गरजेचे झालेले आहेत. आणि ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे बेसिकली ब्रेस्टमध्ये गाठ येणे आणि ही गाठ कॅन्सरच्या रूपामध्ये त्याचं निदान होणे, याला खूप जास्त महत्त्व आजच्या काळात दिलं गेलं पाहिजे. डॉक्टर, अनेकांना ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय अद्यापही माहीत नाहीये, पण त्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज देखील त्यांच्या मनामध्ये आहेत. त्याविषयी आपण काय सांगाल? सो ब्रेस्ट कॅन्सरचे बरेच गैरसमज जे आहे त्यामधलं सगळ्यात मोठं की मोठे ब्रेस्ट असल्यावर कॅन्सर होतो ब्रेस्टचा, हा गैरसमज आहे. टाईट ब्रा घातल्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर होतो, हाही मोठा गैरसमज आहे. आणि प्रत्येकच गाठ ब्रेस्टची ही कॅन्सरस असते, हाही मोठा गैरसमज आहे. तर असं नसून कोणतीही गाठ याची तपासणी करणं खूप जास्त आवश्यक आहे. तर मॅमोग्राफीच्या स्वरूपात आपल्याला हे कळतं की या गाठी कॅन्सरस आहेत किंवा नाही, आणि त्याचं निदान पुढे होऊन जी काही योग्य ती ट्रीटमेंट त्याला असते ती आपण करू शकतो. फायब्रोएडिनोमा जो नावाचा प्रकार असतो, त्या ब्रेस्टमधल्या फॅट लम्प्स म्हणजे फॅटच्या गाठी असतात. याला कोणत्याच प्रकारची ट्रीटमेंट करायची गरज नसते, याला फक्त ऑब्झर्वेशन आपण करत असतो. बरोबर. डॉक्टर, मगाशी आपण जसं म्हणालात की महाराष्ट्रामध्ये विशेषतः 20 महिलांच्या मागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची संभाव्य शक्यता आहे. पण डॉक्टर, हे ओळखायचं कसं की आपल्याला आता ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात होते? नेमकी लक्षणं कोणकोणती दिसतात? सो ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे ही खूप जास्त स्पेसिफिक असतात. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे दोन्ही ब्रेस्टमध्ये एसिमेट्री जाणवणे. एक ब्रेस्ट मोठी, दुसरी ब्रेस्ट लहान असणे. एक ब्रेस्टचा आकार दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा वेगळा असणे. ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ जाणवणे, स्पेशली अशी गाठ जी हालत नाहीये, जी त्याच ठिकाणी चिटकून राहिलेली दगडासारखी कडक गाठ आहे, हे कॅन्सरचे लक्षणं असतात. याच सोबत निप्पलमधून कोणत्याही प्रकारचा डिस्चार्ज येणे, प्रेग्नन्सी सोडून, आणि काखेमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ जाणवणे किंवा स्वेलिंग किंवा पेन जाणवणे, हे सगळी ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आहेत. म्हणजे ही सगळी लक्षणं दिल्यानंतर त्या महिलेने डॉक्टरकडे जाऊन पहिलं चेकअप करणं आणि सगळ्या तपासण्या करणे अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर, हे संपूर्ण लक्षणं दिसल्यानंतर त्याबद्दल डायग्नोसिस काय, कशा पद्धतीने करायचं? सो कोणताही पेशंट आमच्याकडे आल्यावर सगळ्यात अगोदर आम्ही त्यांचं वय बघून ॲप्रोप्रिएट ही तपासणी करत असतो. 40 वय वर्षाच्या आतल्या ज्या महिला आहेत त्यांची आम्ही फक्त सोनोग्राफी ब्रेस्टची करतो, कारण मॅमोग्राफी ही फक्त वयवर्ष 40च्या वरच्या महिलांमध्ये केली गेली पाहिजे, कारण त्यात रेडिएशन एक्सपोजर असतं. सो महिला जर का 40च्या वरची असेल तर आम्ही मॅमोग्राफी करतो. मॅमोग्राफीमध्ये बायरॅट्स क्लासिफिकेशन नावाचं एक क्लासिफिकेशन असतं, ज्यामध्ये आम्हाला एक्झॅक्टली कळतं की ही गाठ कॅन्सरची असण्याची किती % शक्यता आहे. मग त्यानुसार आम्ही पुढे जाऊन बायोप्सी करतो, आम्हाला जर का जास्त संभावना कॅन्सरची वाटत असेल तर. आणि बायोप्सीमध्ये सगळं खरं खोटं जे आहे, कॅन्सर आहे, कॅन्सर नाही
नाहीये, त्याची तीव्रता किती आहे, तो कोणत्या टाईपचा कॅन्सर आहे, त्याच्यावर आपण कोणती उपचार पद्धती बेस्ट करू शकतो हे सगळं बायोप्सीवर कळतं. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की तुम्ही आधी वय बघता आणि त्यानुसार ठरवता की कोणतं निदान करायचंय, पण साधारणतः कोणत्या वयोगटातील महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो? सो वयोगट हे कोणतंही कॅन्सर हा पहिले जेरियाट्रिक रोग मानला जायचा, म्हणजे वयवर्ष 60च्या नंतर होणारा रोग. पण आता असं नाहीये. परवाच्याच दिवशी कॅन्सरची 20 वर्षाची मुलगी माझ्याकडे आलेली आहे, जिचं लग्न सुद्धा ठरलेलं नाही, ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट झालेलं नाही. सो सध्या एज मॅटर करत नाही. ब्रेस्ट कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो, कारण त्याची जी कारणं आहेत, जेनेटिक कॅन्सर्स, ब्रेस्ट कॅन्सर्स हे खूप कमी वयामध्ये होतात. 20, 25, 30 वय वर्षामध्ये हे ब्रेस्ट कॅन्सर्स होऊ शकतात. पण जे जेनेटिक कारणं नाही आहेत, हे कॅन्सर्स युजली 50 वयोगटाच्या वरच्या महिलांना जास्त प्रमाणात होतात. पण तुम्ही जे म्हणालात की निदान करता, निदान झाल्याच्या नंतर कोणती उपचार पद्धत घ्यायची हे कसं ठरवता आणि कोणती सगळ्यात बेस्ट उपचार पद्धत आहे? सो कोणत्याही ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये 3 गोष्टी या खूप जास्त इम्पॉर्टंट आणि मॅन्डेटरी होतात: कीमोथेरपी, सर्जरी आणि रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपी काही महिलांमध्ये आपण अवॉइड करू शकतो डिपेंडिंग अपॉन द स्टेज अँड टाईप ऑफ कॅन्सर. पण कीमोथेरपी आणि सर्जरी ही बहुतांश 80% ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सला घेणं कंपल्सरी किंवा मॅन्डेटरी असतं. पण डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणालात की सर्जरी करणं मॅन्डेटरी असतं, पण मग सर्जरी आधी करतात की किमोथेरपीची प्रोसेस आधी करतात? सो हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे या ठिकाणी, कारण यामध्ये मॅक्सिमम कन्फ्युजन हे रुग्णांचं होत असतं. हो. सो कोणतीही गाठ, सिंगल गाठ, 2 सेंटीमीटर पेक्षा आतली गाठ, सर्जरी टू बी डन ॲज द फर्स्ट मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट. पण जर का ब्रेस्टमध्ये 2 सेंटीमीटर पेक्षा वरची गाठ असेल आणि मल्टिपल गाठी जर का असतील किंवा ब्रेस्ट सोबत काखेमध्ये सुद्धा गाठी असतील, ज्याला आपण स्टेज 2 किंवा 3 कॅन्सर म्हणतो, यामध्ये किमोथेरपी करणं पहिले खूप जास्त आवश्यक आहे आणि अशा केसेसमध्ये सर्जरी पहिले व्हायला नको. पण सर्जरीच्या आधी किमोथेरपी करण्याचे फायदे नेमके काय? आणि डॉक्टर असा का सल्ला देतात की सर्जरी नको आणि आधी किमोथेरपी करा? सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि रिसेंट आपला जो डेटा आहे, सायंटिफिक नॉलेज, पब्लिकेशन, रिसर्च जे आहे ते आपल्याला काय सांगतं, किमोथेरपी पहिले देण्याचे फायदे काय? पहिला फायदा, पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज पडत नाही, आम्ही फक्त गाठ काढू शकतो. नंतर दुसरा फायदा, त्या ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट पहिल्या दिवशीपासून सुरू होऊन जाते. सर्जरीमध्ये जो कालावधी आपला जातो तो वाया जात नाही. तिसरी गोष्ट, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे फक्त गाठ नसते. जितका वेळ आपण वाया घालतोय तितक्या वेळेत ते कॅन्सरचे सेल्स एकाचे 2, दोघांचे 4, 4चे 16 हे डबलिंग रेटनी पसरत जातात. सो किमोथेरपी आपल्या शरीरामध्ये जाऊन इमिजिएटली त्या सेल्सला मारा करते आणि तो कॅन्सरचे सेल्सला बाद करते. त्यामुळे ट्रीटमेंट ही तुमची खूप चांगली होते. परत ब्रेस्ट कॅन्सर तुम्हाला होऊ नाही याच्यासाठी किमोथेरपी पहिले देणं हे खूप जास्त गरजेचं असतं. पण जसं तुम्ही म्हणालात किमोथेरपी देणं पहिलं गरजेचं असतं, पण किमोथेरपी नेमकं काय आहे? म्हणजे ते औषध आहे का, ते इंजेक्शनद्वारे दिलं जातं की गोळ्यांच्याद्वारे दिलं जातं? ती संपूर्ण प्रोसेस कशा पद्धतीने तुम्ही करता? सो किमोथेरपी ही एक खूप सोपी टेक्निक आहे. जे औषधं असतात, इंजेक्शन्स असतात, जसे तुम्ही कधी ॲडमिट किंवा कोणतेही इंजेक्शन तुम्ही घेतलं असेल तर हातामधून इंजेक्शन्स दिल्या जातात. एक्झॅक्टली तसंच हे सुद्धा किमोथेरपीचं औषध तुम्हाला हातामधून दिलं जातं, इंजेक्शनच्या बॉटल्समध्ये, सलाईनच्या बॉटल्समध्ये. हे औषध स्पेसिफिक कालावधीमध्ये द्यावं लागतं. त्याचे डोस खूप स्पेसिफिक असतात आणि त्यामुळे ऑन्कॉलॉजिस्टकडूनच हे औषधं घेतल्या गेली पाहिजेत, कारण त्याची रिॲक्शन्स होऊ शकतात जे ऑन्कॉलॉजिस्टच हँडल करू शकतात. सो ही एकदम सोपी औषधं असतात जी हातामधून देण्यात येतात आणि स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये 5 तासाला, 6 तासाला, आणि याच्यामधला गॅपसुद्धा इम्पॉर्टंट असतो. 2 डोसेसच्या मध्ये 14 दिवसाचा गॅप किंवा 21 दिवसाचा गॅप दिला जातो आणि काही केसेसमध्ये 7-7 दिवसाचा सुद्धा गॅप याच्यामध्ये दिला जातो. या सगळ्या गोष्टी ठरतात पेशंटला बघून, त्यांच्या कॅन्सरची तीव्रता बघून आणि टाईप ऑफ कॅन्सर बघून, कारण ब्रेस्ट कॅन्सर हा जवळपास 17 वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. डॉक्टर, किमोथेरपी जी संकल्पना आहे ते नाव ऐकूनच अनेकांना धडकी भरते. ट्रीटमेंटचं नाव ऐकलं का लोक खूप घाबरतात, पण यामागे घाबरण्याचं कारण आहे का, किंवा काय सांगाल याविषयी? सो किमोथेरपीची भीती ही खूप जास्त पसरवल्या गेली आहे अशा लोकांमुळे ज्यांनी कधी किमोथेरपीचा अनुभव सुद्धा घेतलेला नाहीये. पण मिर्च मसाला टाकून लोक एकमेकांचं ऐकून दुसऱ्यांना हा सल्ला देतात, जो खूप खोटा आहे. 2010 ते 15 पर्यंतची जी किमोथेरपी होती ती खूप बेसिक होती. त्याला लिटरली ऍसिड हा शब्द काही लोक वापरायचे. ती खूप टॉक्सिक असायची. पण आता तसं नाहीये. किमोथेरपीची औषधं आता खूप जास्त ॲडव्हान्स झालेली आहे. आता आपण नॅनो पार्टिकल बेस्ड किमोथेरपी ही औषधोपचार पद्धती वापरत आहोत, ज्यामध्ये हेअर लॉस, उलटी,
पोटदुखी, वजन कमी होणे, नख काळे पडणे हा प्रकार होत नाही. ही औषधं खूप महाग सुद्धा नाही आहेत. इझी ऑन पॉकेट ही औषधं आहेत आणि याचं टॉलरेबिलिटी ही खूप व्यवस्थित आणि चांगली आहे. राहिला प्रश्न थोड्याफार साईड इफेक्ट्सचा, ते टॉलरेबल असतात. त्याची पण औषध गोळ्या असतात जे आम्ही तुम्हाला देतो, ज्यामुळे हे पण साईड इफेक्ट्स होत नाहीत. जो मेजर प्रॉब्लेम ब्रेस्ट कॅन्सरच्या महिलांमध्ये असतो तो असतो हेअर लॉस. तर आजकाल आपण कूल कॅप पद्धतीचा पण वापर करत आहोत हॉस्पिटलमध्ये. जेव्हा तुम्हाला ही किमोथेरपी देण्यात येते, कूल कॅप नावाची टेक्निक असते, ज्यामध्ये आम्ही एक कॅप्स डोक्यावर घालतो, ज्यामुळे हेअर लॉस होत नाही. पण डॉक्टर, किमोथेरपी म्हटलं ना की अनेकांना हा समज आहे की याच्यामध्ये फार वेदना होतात, खूप त्रास होतो. याविषयी काय सांगाल, हे कितपत खरं आहे? सो हे बिलकुल खरं नाही आहे. मी हे सांगेल की किमोथेरपीचा जर का तुम्हाला खूप जास्त वेदना किंवा त्रास होत असेल तर ती योग्य पद्धतीने दिल्या गेलेली नाही तुम्हाला. सो नेहमी किमोथेरपी जी तुम्ही घेता ती एखाद्या एक्सपिरियन्स्ड ऑन्कॉलॉजिस्ट कडूनच घ्या. जे ऑन्कॉलॉजिस्ट नाही आहे त्यांच्याकडून किमोथेरपी कृपया करून घेऊ नये, कारण ही जर का वेगळ्या डोसमध्ये किंवा दिल्या गेलेल्या टाईम फ्रेममध्ये दिल्या नाही गेली तर याचे साईड इफेक्ट्स जे असतात ते सिव्हिअर होऊ शकतात. त्यामुळे ती योग्य माणसाकडूनच दिल्या गेली पाहिजे. डॉक्टर, किमोथेरपी न घेता त्याऐवजी टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी जी आहे ती घेतलेली योग्य आहे का? सो ब्रेस्ट कॅन्सरची बायोप्सी जेव्हा आपण करत असतो, आता बायोप्सी करणं का महत्त्वाचं आहे, कारण तो तुकडा आपण बाहेर काढून त्याचा अभ्यास करत असतो. तो अभ्यास कशासाठी, की प्रत्येकाचा ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. जसं मी सांगितलं 17 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर्स असतात. प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सरला वेगवेगळी औषधं दिल्यात येतात. किमोथेरपी हे एक औषध नाही, 100 ते 150 प्रकारचे वेगवेगळे किमोथेरपीचे इंजेक्शन्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण तुमच्यासाठी एक्झॅक्टली कोणतं किमोथेरपीचं औषध द्यायचं हे आम्हाला त्या टार्गेटवरून कळतं, जे तुमच्या बायोप्सीच्या तुकड्यामध्ये आम्ही चेक करत असतो. सो टार्गेटेड थेरपी एक्झॅक्टली तेच औषध असतं जे तुमच्या टार्गेटला आम्ही देतोय, जे आम्ही तुमच्या तुकड्यामध्ये आयडेंटिफाय केलेलं आहे. सो माझ्या ब्रेस्ट कॅन्सरला आणि इतर दुसऱ्या व्यक्तीच्या ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट ही पूर्णपणे वेगळी असते. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की इम्युनोथेरपीचा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये नेमका काय रोल आहे? सो जसं आपण पहिले पण डिस्कस केलंय, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी. टार्गेट झालं, आपण टार्गेट आयडेंटिफाय करतो तुमच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या स्पेसिमेनमध्ये आणि त्यानुसार टार्गेटेड थेरपी देतो. आता इम्युनोथेरपी काय? इम्युनोथेरपी म्हणजे तुमच्या बॉडीची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, जी कमी झालेली असते. कारण रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे म्हणून तुम्हाला तो कॅन्सर झाला आहे. पण ती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नॅचरली आपण काय करू शकतो, तर इम्युनोथेरपीचा वापर त्यासाठी होतो. इम्युनोथेरपीचे इंजेक्शन्स असतात, जे सेम जसं किमोथेरपी देतात तसेच दिल्या जातात. 21 दिवसाच्या गॅपवर ते इंजेक्शन्स द्यावे लागतात आणि हे दिल्याने तुमच्या बॉडीची रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी खूप जास्त प्रकारे वाढते, ज्याने तुमचा कॅन्सर पूर्णपणे बाद होतो, त्यांचे सेल्स डेड होऊन जातात आणि तो परत येण्याची शक्यता कमी होऊन जाते. फक्त याच्यामध्ये 2च प्रॉब्लेम्स असतात. एक प्रॉब्लेम म्हणजे इम्युनोथेरपी ही अजूनसुद्धा खूप जास्त महाग आहे. 70% इंडियन लोक जे आहेत ते विदाऊट इन्शुरन्स हे घेऊ नाही शकत, कारण नाही म्हटलं तरी 1 वर्षाचा खर्च समवेअर अराउंड 10 ते 12 लाख रुपये त्यामध्ये जातो. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ही इम्युनोथेरपी तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल 1 ते 1.5 वर्ष कधी कधी घ्यावी लागते. पण याचा बेस्ट ॲडव्हान्टेज काय, तर ॲडव्हान्टेज हे की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट नाही आहे, कारण आपल्या बॉडीची रोगप्रतिकार शक्ती यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढते. सो साईड इफेक्ट्स ॲज सच काहीच होत नाही. पण इम्युनोथेरपीसाठी सुटेबल प्रत्येक पेशंट नसतो, ते आम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं तुमच्या बायोप्सीच्या रिपोर्ट्सच्या बेसिसवर. जेनेटिकली ब्रेस्ट कॅन्सर होतो का? 100%. सो ब्रेस्ट कॅन्सर जेनेटिक असण्याचे खूप मोठा धोका असतो. जर का तुमच्या आई वडिलांना किंवा वरच्या 3 जनरेशन्समध्ये कोणालाही ब्रेस्ट, ओव्हरी, एंडोमेट्रियमचा कॅन्सर झाला असेल तर तो तुम्हाला पण होण्याचा खूप मोठा धोका आहे. यासाठी आज खूप सिंपल अशी टेस्ट, रक्तामधून जी टेस्ट होते, नॉर्मल टेस्ट होते, BRCA1 आणि BRCA2 ज्याला म्हणतात, ही टेस्ट आम्ही करतो आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की जेनेटिक ब्रेस्ट कॅन्सर तुम्हाला होऊ शकतो का. हे फक्तच ब्रेस्ट कॅन्सरला नाही, तर ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर, एंडोमेट्रियम कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर आणि मुलांमध्ये स्टमक आणि पॅन्क्रियाज आणि प्रॉस्टेट कॅन्सरला सुद्धा लागू होतं. सो जेनेटिक टेस्ट आज प्रत्येकाने ही केली पाहिजे. ही खूप स्वस्त टेस्ट आहे, खूप स्वस्त नाही पण महाग पण नाही आहे. 10 ते 15 हजाराच्या रेंजमध्ये या टेस्टिंग होतात आणि ब्लड सॅम्पलवर या टेस्टिंग होतात. पण याचा उपयोग काय, की आम्हाला कळतं की तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका किती आहे भविष्यामध्ये. सो यंगर जनरेशननी स्पेशली ही टेस्ट करून घेतली पाहिजे. डॉक्टर, एक खूप मोठा गैरसमज आहे अनेकांच्या मनामध्ये की कॅन्सर झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं. खूप लोक घाबरतात. तर ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर
पूर्ववत झाल्यावर संपूर्ण काही व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपण पूर्ववत जीवन जगू शकतो का? माझ्या बऱ्याच ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर किंवा कोणत्याही कॅन्सरची ट्रीटमेंट झालेल्या व्यक्तींचे फोटोज आणि त्यांचे रिव्ह्यूज वगैरे मी माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला टाकत असतो. तुम्ही त्यांना पर्सनल लेवलवर जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना विचारू शकता. बऱ्याच महिला ज्या CA आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, इनफॅक्ट ट्रीटमेंट सुरू असताना सुद्धा मी त्यांना कधीच सुट्टी घ्यायला सांगत नाही. शुक्रवार किंवा शनिवारी आम्ही त्यांची किमोथेरपी करून रविवारचा दिवस रेस्ट करून मंडेला आम्ही त्यांना परत त्यांच्या कामाला जाण्याचा सल्ला देतो. कारण आजकालची जी औषध पद्धती आहे किमोथेरपीची ही बिलकुल टॉक्सिक नाहीये आणि कोणता सुद्धा मोठा इश्यू किंवा मोठा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर सुद्धा 100% महिला त्यांच्या युज्युअल कामाला, त्यांच्या युज्युअल जे काय जॉब असेल आणि ते कसंही असू, होम मेकर्स असू दे का किंवा खूप जास्त वर्कलोड का असू दे ना त्यांना, ते 100% पूर्ण काम त्यांचे करू शकतात आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत. डॉक्टर, ऑक्टोबरचा महिना सुरू आहे आणि हा महिना तुम्हाला देखील माहिती आहे की स्तनांच्या कर्करोगाबाबत आपण जनजागृती करण्यासाठी हा महिना ओळखला जातो. तर आज झी 24 तासचे जे प्रेक्षक आहेत, जे महिला प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे याविषयी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? सो ब्रेस्ट कॅन्सर हा खूप मोठा धोका आहे आणि फ्युचरमध्ये WHO सांगितलेलंच आहे की 2040 या वर्षापर्यंत मॅक्सिमम डेथ्स या कॅन्सरमुळे होणार आहेत. आणि यामुळे सगळ्यांनी आपल्या शरीराकडे थोडंसं वेगळ्या स्वरूपाने बघितलं पाहिजे आणि केअरफुल खूप जास्त राहिलं पाहिजे. सिडेंटरी लाईफस्टाईल अवॉइड करणे, जास्तीत जास्त व्यायाम करणे, फॅटी फूडचं कन्झम्पशन कमी करणे, अद्रक, लसूण आणि हळद यासारखे जे नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन C, लिंबू, संत्री, मोसंबी, पपया, किवी यासारख्या गोष्टींचा उपयोग आपल्या आहारामध्ये रोज केला गेला पाहिजे. आणि यामुळे ब्रेस्ट कॅन्सर किंवा कोणताही कॅन्सर होण्याची शक्यता तुम्ही टाळू शकता तुमच्यामध्ये. पण सिम्पटम आल्या कृपया ऑन्कॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. स्वतःचं डोकं वापरू नका किंवा गुगलचं जास्त त्याच्यामध्ये रिसर्च करू नका, कारण प्रत्येक गोष्ट गुगलवरची खरी नसते. सो प्लीज एखाद्या तज्ज्ञ ऑन्कॉलॉजिस्टला भेटा आणि जी काय तुमची ती गाठ असेल किंवा सिम्पटम असेल त्याच्या डेप्थवर जाऊन प्रॉपर निदान किंवा डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानेच आपण या कॅन्सरला पूर्णपणे हरवू शकतो, विजयी मिळवू शकतो त्याच्यावर. कारण आजच्या डेटला स्टेज 1, 2, 3 तिन्ही स्टेजचे कॅन्सर 100% क्युरेबल असतात. कोणताही कॅन्सर तो असू द्या. मात्र स्टेज 4 जर का कॅन्सर तुम्हाला झाला असेल तर तो आजच्या स्टेजला सुद्धा क्युरेबल नाही. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फक्त विथ ट्रीटमेंट काही वर्ष अजून जगण्याची संधी जी असते ती तुम्हाला मिळते. पण इव्हेंच्युअली डेथ तुमची कॅन्सरमुळेच होते. सो कॅन्सरला लवकरात लवकर पकडणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने प्रत्येकाने विचार करावा आणि त्या दृष्टिकोनाने सगळे नॉलेज जे आहे ते तुम्ही प्राप्त केलं पाहिजे. नक्कीच डॉक्टर, म्हणजे एकंदरीत काय तर ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये यासाठी योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे, वेळेवर व्यायाम करणं महत्त्वाचं आहे आणि समजा एखादे जे काही लक्षणं तुम्ही सांगितलीत ती लक्षणं दिसली तर आपण तज्ज्ञांकडे जाऊन ती चेक करणं, सगळ्या तपासण्या करणं आणि योग्य ते उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर, हा महिना जसं की मगाशी म्हणाले की स्तनाच्या कर्करोगासाठी जनजागृतीसाठी ओळखला जातो आणि आज तुम्ही झी 24 तासच्या हितगुज कार्यक्रमात आलात आणि आपल्या प्रेक्षकांना स्तनाचा कर्करोग याविषयी योग्य मार्गदर्शन केलं, जनजागृती केलं, याबद्दल आपले आभार. तर प्रेक्षक हो, आज आपल्याला डॉक्टर प्रतीक पाटील यांनी स्तनांच्या कर्करोगासाठी जनजागृती केलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सर कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत, कोणत्या वयोगटातील महिलांना होतो आणि यावर कोणत्या उपचार पद्धती केल्या जातात या संपूर्ण विषयावर त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.